कसे आहात सर्वजण? मी आज तुम्हाला शर्टचा रिव्ह्यू दाखवणार आहे. भरपूर साऱ्या प्रकारचे शर्ट्स असतात जे की खराब होतात आणि आपण घालू नाही शकत आणि हे शर्ट आपण फेकून देतो. तर त्या फेकून न देता आपण खूप छान याचा उपयोग करू शकतो. आपण बाहेरून विकत खूप जास्त गोष्टी आणतो, त्याऐवजी आपण घरच्या घरी पण त्या गोष्टी बनवू शकतो. तेही अगदी सोप्या पद्धतीने. तुमच्याजवळ मशीन असेल तरी तुम्ही बनवू शकता, नसेल तरीही तुम्ही बनवू शकता. अशा सोप्या पद्धतीने आपण कसं बनवायचं ते बघूया. चला तर मग आपण शर्टचा वापर करून नवीन नवीन वस्तू तयार करूया. ह्या शर्टचं तुम्हाला मी कसं करायचं ते दाखवते. आता ह्या शर्टच्या आपण बाही आणि हा वरचा भाग कट करून घ्यायचा आहे. हे बघा, मी कट करून घेतला आहे. आणि आता ही ओपन साईड आणि वरच्या साईडने फक्त शिलाई करून घ्यायची आपल्याला. तुम्ही हाताने शिलाई देखील करू शकता. हे बघा, मी शिलाई केलेला एक शर्ट आहे. हे बघा, सरळ केलं आहे आपण. आता आपण हे उन्हाळी आता उन्हाळा चालू झाला आहे, तर हे मी थंडीत वगैरे यूज करणारे पांघरूण आहेत, जे की मी आता ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. कारण आपल्याला हे आता 5-6 महिने तर अजिबात लागणार नाही आहेत. उन्हाळा चालू झालेला आहे आणि हे आपण आता ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तुम्ही एक प्रकारे स्टोअर बॅग म्हणून ह्याचा उपयोग करू शकता. खूप छान राहतं. ह्याच्यामध्ये घाण होत नाही, धुरळा वगैरे काही पडत नाही. आता हे तुम्ही तयार झालं, ह्याच्यात स्टोअर केलं. आता हे तुम्ही बेडमध्ये किंवा कबर्डमध्ये किंवा कुठेही ठेवू शकता. आता हे बघा, मी उन्हाळी जे आपले ब्लँकेट्स पांघरूण असतात ते मी ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवले होते. आणि एका वेळी 2, 3, 4 असे भरपूर सारे त्यामध्ये भरपूर सारे बसतात देखील. त्याचप्रमाणे कार्पेट वगैरे आपण असं काहीही त्यामध्ये स्टोअर करू शकतो, जेणेकरून ते घाण होणार नाही, स्वच्छ राहील. ही झाली आपली फर्स्ट आयडिया. आपण आता सेकंड बघूयात.